राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेचं सगळं आमंत्रण या इंडियावाल्यांना दिलं. म्हणजे जे विरोधात सगळे भाजपाच्या बसलेत ना, त्यांना सरळ सरळ सगळ्यांनी नकार केला. का नकार केला? कारण यांचं सगळं मतदान जाईल. हे जर इथं आले ना, श्रीरामांच्या पाया पडले तर यांचं मतदान जाईल. हे सगळे मुस्लिम वोटर जे यांच्या मागं वावती फिरतायत ना, हे यांना मतदान करणार नाहीत. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि हे सगळे म्हणतात की भाजपवाल्यांनी राजकारणासाठी राम मंदिर बांधतायत आणि अपूर्ण राम मंदिराची प्राणप्रतिष्ठापना करतायत. मग चला, तुमच्या 60 वर्षामध्ये तुम्ही बांधून करून दाखवायचं ना, तुम्ही प्राणप्रतिष्ठापना करायची, तुम्ही श्रीरामांचं रामराज्य या देशामध्ये आणायचं. चला, हिंदूंच्या भूमीमध्ये हिंदूंचाच देव की 500 वर्ष असंच खितपत पडत राहणार. आणि आज जेव्हा येतोय तेव्हा अर्ध्यातले हिंदूच आपल्या सगळ्या गोष्टींना विरोध करतात. याच्यासारखं दुर्भाग्य या आपल्या देशाचं नाहीये. शरद पवारांनी तर गुगलीच केले, म्हणजे मी राम मंदिर पूर्ण झाल्यावर निवांत पाया पडायला येईल. मला समजत नाही, हे पवार साहेब स्वतः हिंदू आहेत. आज सर्व या विरोधातल्या हिंदू लोकांनी राम राज्य आज आपले येते, श्रीरामांचं मंदिर बनतंय याच्यासाठी खरोखर जल्लोष करायला पाहिजे होता. पण राजकारणासाठी छोटं